कारण की यांचं ऑलरेडी काल जरा झाले नाही. ओपन एंडेड स्पॅनर कशासाठी वापरतात? नट खोलण्यासाठी वापरतात. त्याच्या दोन्ही भुजा ओपन असतात म्हणून त्याला ओपन एंडेड स्पॅनर असं म्हटलं जातं. बस सर्व उभं राहायचं. त्याच्यानंतर रिंग स्पॅनर चा उपयोग कशासाठी? नटबोल्ट काढण्यासाठी किंवा बसवण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. याच्या दोन्ही भुजा बंद असतात. ओके, 12 भुजामध्ये नट पकडला जातो त्यामुळे तो स्लिप होण्याचे चान्सेस कमी असतात. त्याच्यानंतर कॉम्बिनेशन स्पॅनर एका साईडला ओपन असतो एका साईडला रिंग असतो म्हणून याला कॉम्बिनेशन स्पॅनर म्हटलं जातं. ज्या ठिकाणी मास प्रोडक्शन असते किंवा एकच काम वारंवार करायचं असतं त्या ठिकाणचे नटबोल्ट खोलण्यासाठी किंवा बसवण्यासाठी कॉम्बिनेशन स्पॅनरचा उपयोग केला जातो. याच्या दोन्ही साईड ह्या एकच साईजच्या असतात, हे सेम असतात. इकडे पण 11 असेल तर इकडे पण 11, इकडे 22 आहे तिकडेही 22, सेम साईज. आणि हे जे स्पॅनर असतात ते काय असतात? वेगवेगळ्या साईज मध्ये असतात. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे व्हील स्पॅनर. व्हील स्पॅनरचा उपयोग कशासाठी? टायरचे जे काही नट आहेत, काय नट, ओके, ते खोलण्यासाठी व्हील नट स्पॅनर म्हणजे व्हीलचे नट जे काही ते खोलण्यासाठी व्हील नट स्पॅनरचा उपयोग केला जातो. 16, 17, 18, 19 जे काही साईज असतील तर त्या साईज मध्ये असतात. टी स्पॅनर ज्या ठिकाणी ओपन एंडेड रिंग स्पॅनर कॉम्बिनेशन स्पॅनर वापरता येत नाहीत किंवा अडचणीच्या ठिकाणी खोलगट भागामध्ये नट बोल्ट खोलायचे असतील तर त्या ठिकाणी टी स्पॅनरचा उपयोग केला जातो. त्याच्यानंतर सॉकेट बॉक्स आणि रॅचेट आहे. काय? सॉकेट बॉक्स आणि रॅचेट काम फास्ट करण्यासाठी. ओके, सॉकेट बॉक्सचा वापर त्या ठिकाणी केला जातो. रॅचेट हे क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज लॉक करून नट बोल्ट खोलण्यासाठी त्याचा वापर केला जातो. ओके, ते लॉक करता येते माहिती आहे ना, हे वापरायचं. ओके, एक क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज लॉक करायचं. ओके, आता हे फिरव खालचं धर त्याला. इकडे काय होते? फ्रीली फिरतंय म्हणजे काय होईल? नट असा आपण टाईट करतो ना, हा टाईट करताना काय होईल? अशा पद्धतीने काय करायला लागेल तुम्हाला? अँटी क्लॉकवाईज लॉक करून ठेवायला लागेल. क्लॉकवाईज लॉक केला तर काय होईल? नट तुमचा काढताना फिरेल. ओके, तर त्याच्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. चला नेक्स्ट इकडे या. नेक्स्ट आहे प्लायर. काय? प्लायर. ओके, प्लायर मध्ये पहिला आहे कटिंग एज प्लायर. मोस्ट ऑफ सीट मेटल लोक जी आहेत ती कशाचा उपयोग करतात? कटिंग एज प्लायरचा. एखादा पत्रा वगैरे बर वगैरे कट करण्यासाठी कटिंग एज प्लायरचा उपयोग केला जातो. कॉम्बिनेशन प्लायर आपले जे घर आहे त्या घरामध्ये काय असतं? मल्टीपर्पज यूज साठी. ओके, मग एखादा प्लायर कट करायचं असेल, पकडायचे असेल, वायर पकडायची असेल इत्यादी मल्टीपर्पज कामासाठी काय केला जातो? नट खोलण्यासाठी या कशाचा उपयोग केला जातो? कॉम्बिनेशन प्लायरचा उपयोग केला जातो. इनर सर्कलिप आणि आउटर सर्कलिप मी काल सर्कलिप दाखवली. त्या सर्कलिप काढण्यासाठी किंवा बसवण्यासाठी सर्कलिप प्लायरचा उपयोग केला जातो. समजते का? फास्ट वाले समजते. नेक्स्ट कटिंग एज प्लायर, सॉरी वायर कटर. वायर कटर कशाला? वायर सोडण्यासाठी, वायर कट करण्यासाठी. मोस्ट ऑफ इलेक्ट्रिकल लोक किंवा इलेक्ट्रिकलचं जे काही काम करायचं आहे त्यावेळेस याला काय असतो? वायर स्ट्रिपर म्हणतात किंवा वायर कटर म्हणतात त्याला. ओके, ते वापरलं जातं. लॉंग नोज प्लायर अडचणीच्या ठिकाणचा एखादा पार्ट पकडून काढण्यासाठी, पकडण्यासाठी इत्यादी कामासाठी कशाचा उपयोग केला जातो? लॉंग नोज प्लायरचा उपयोग केला जातो. त्याच्यानंतर लॉकिंग प्लायर. ही एक प्लायर अशी जी आहे ती काही विशिष्ट डिस्टन्सला किंवा विशिष्ट डायमीटरला तुम्हाला लॉक करून ठेवता येते आणि नट बोल्ट खोलता येतात. त्याच्यासाठी या लॉकिंग प्लायरचा उपयोग करतात. आपण ज्यावेळेस प्रॅक्टिकल करणार त्यावेळी ते कसं वापरायचं ते आपण बघू. त्याच्यानंतर वॉटर पंप प्लायर. वॉटर पंप प्लायर मोस्ट ऑफ ब्लॅक स्मिथी काम, लोहार काम करणारी लोक. कुठले? लोहार काम करणारी लोक. त्यांच्याकडे हाताचा जबडा आपला एवढाच राहणार आहे. मग त्याच्यामध्ये छोटी वस्तू आणि मोठी वस्तू जर पकडायची असेल तर ती ऍडजस्ट करता यायला पाहिजे. म्हणून ही प्लायर काय होते? ऍडजस्ट करता येते. ती जबडा ऍडजस्ट करता येतो म्हणून त्याला वॉटर पंप प्लायर असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर स्क्रू ड्रायव्हर. स्क्रू खोलण्यासाठी किंवा बसवण्यासाठी स्क्रू ड्रायव्हरचा वापर केला जातो. त्याच्यामध्ये 2 प्रकार असतात. एक फ्लॅट टिप स्क्रू ड्रायव्हर आणि क्रॉस टिप स्क्रू ड्रायव्हर किंवा स्ट्रेट हेड स्क्रू ड्रायव्हर आणि फ्लिप स्क्रू ड्रायव्हर अशी त्याची नावं आहेत. ओके, तुमच्या भाषेमध्ये मायनस मार्तुल आणि स्टार मार्तुल. ओके, तर स्क्रू बसवण्यासाठी किंवा खोलण्यासाठी याचा उपयोग केला जातो. त्याच्यानंतर इथे काय आहे? ऍडजस्टेबल रेंज. आता ऍडजस्टेबल रेंज काय करतात? ज्या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळे स्पॅनर आहेत, जर तो नट साईज मध्ये नसेल तर तो आपल्याला ऍडजस्ट करून काढावा लागेल, खोलावा लागेल. किंवा ज्या ठिकाणी ब्रेकडाऊनला आपण जातो त्या ठिकाणी सगळे टूलकिट घेऊन जाणं पॉसिबल नाही. त्या ठिकाणी मग नट ऍडजस्ट करून खोलण्यासाठी किंवा बसवण्यासाठी कशाचा उपयोग केला जातो? ऍडजस्टेबल रेंजचा उपयोग केला जातो. नेक्स्ट इथं काय आहे? हॅमर. ओके, एखाद्या वस्तूला मार द्यायचा असेल तर आपल्याला हॅमरचाच वापर करावा लागतो. मग स्पेसिफिक कामासाठी स्पेसिफिक हॅमरचा वापर केला जातो. जर एखादा खोलगट भाग असेल आणि त्याच्यामध्ये मार द्यायचा असेल तर कशाचा उपयोग करणार आपण? बॉल पेन हॅमरचा.
जर का एखादा क्रॉस किंवा एल शेप असेल आणि त्या ठिकाणी मार द्यायचा असेल तर कशाचा उपयोग करणार? क्रॉस पेन हॅमर. सेम स्ट्रेट पेन हॅमरचा पण तशा पद्धतीनेच मार एखाद्या पार्टला मार द्यायचा असेल तर केला जातो. त्याच्यानंतर स्लश हॅमर. एखाद्या मोस्ट ऑफ हे कुठं वापरलं जातं? खडी फोडणारी लोक असतील किंवा आपल्याला एखाद्या वेळेस सस्पेन्शनच्या पिना वगैरे मोठं ज्या ठिकाणी हे करायचं आहे, घन म्हणतो आपण त्याला, तर त्या ठिकाणी याचा वापर केला जातो. त्याच्यानंतर प्लास्टिक हॅमर आणि वुडन हॅमर. मोस्ट ऑफ फिनिश जॉबला मार द्यायचा असेल, पुन्हा फिनिश जॉबला म्हणजे जॉबवरती स्क्रॅच येऊ नये किंवा त्याचं एखाद्या पार्टला फिनिश जॉबला जर मारलं तर ह्या इकडच्या हॅमरनं काय होणार? त्याच्यावरती वन उठणार, बरोबर आहे ना? ते नाही झालं पाहिजे, पण मार बसला पाहिजे. त्याच्यासाठी कशाचा उपयोग केला जातो? वुडन हॅमर किंवा प्लास्टिक हॅमरचा उपयोग त्या ठिकाणी केला जातो. नेक्स्ट आहे फिलर गेज. फिलर गेजचं काम काय? दोन पार्ट मधील गॅप चेक करण्यासाठी फिलर गेजचा वापर केला जातो. तर दोन पार्ट मधील गॅप म्हणजे सपोज आता इंजिन हेड आहे तर ह्या हेड मधला गॅप चेक करण्यासाठी सुद्धा त्याचा वापर केला जातो. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला वॉल सेटिंग करायचं आहे, स्पार्कलिंग मधला गॅप चेक करायचा आहे तर त्याच्यासाठी या फिलर गेजचा वापर केला जातो. नेक्स्ट आहे चिजल. चिजलचं काम काय? आपण मिस्त्री होणार आहे, नट निघत नाही, बोल्ट निघत नाही म्हणून चालणार नाही. एखादा पार्ट तोडून काढायचा असेल, बर आलेले रिमूव्ह करायचे असेल तर कशाचा उपयोग केला जातो? चिजलचा उपयोग केला जातो. त्याच्यानंतर टूल बॉक्स. जे टूल्स आपले आहेत ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपल्याला घेऊन जायचं असतात, ते वाहून नेण्यासाठी किंवा त्याच्यामध्ये पॅक करून ठेवण्यासाठी टूल बॉक्सचा वापर केला जातो. मेजरिंग स्केल. लांबी, रुंदी, उंची मोजण्यासाठी मेजरिंग स्केलचा वापर केला जातो. हिचा लिस्ट काउंट आहे 0.5 सेंटीमीटर. ओके. म्हणजे त्याचे जे मेजरिंग स्केलचे लिस्ट काउंट आहे ना, लिस्ट काउंट म्हणजे काय तर कमीत कमी मेजरमेंट किती आपण त्याच्यावरती घेऊ शकतो. ओके. याच्यामध्ये काय असतं बघा, 0.5 आणि 1 असतं ना, 1 mm, 0.5 1 mm असंच आहे ना, तसंच सेंटीमीटर म्हणजे त्याचा तो लिस्ट काउंट, तेवढं कमीत कमी मेजरमेंट आपण त्याच्यावरती घेऊ शकतो. मेजरिंग करण्यासाठी लांबी, रुंदी, उंची मोजण्यासाठी मेजरिंग स्केलचा उपयोग केला जातो. जम्पर केबल. जम्पर केबल काय? करंट एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवण्यासाठी, जंप करण्यासाठी जम्पर केबलचा उपयोग केला जातो. ओके. हे जम्पर केबल आहे. त्याच्यानंतर वर्नियर कॅलिपर. हे आपल्याला डीपमध्ये शिकायचं आहे. वर्नियर कॅलिपर इनसाइड डायमीटर, आउटसाइड डायमीटर आणि डेप्थ चेक करण्यासाठी या वर्नियर कॅलिपरचा उपयोग केला जातो. वर्नियर कॅलिपरचा उपयोग कशासाठी? इनसाइड डायमीटर, आउटसाइड डायमीटर आणि डेप्थ चेक करण्यासाठी केला जातो. सॉकेट बॉक्स बॉक्स पाहिजे, मोठा घेतो, मोठा एकच घेतात, एक बॉक्स घे कुठला पण. हा आता हा हे आहे. ओके. बॉक्स पॅनल आहे. मला याचं काय करायचं आहे? आउटसाइड डायमीटर मोजायचा आहे. तो कसा मोजणार मी? या साह्यानं. ओके. आउटसाइड डायमीटर, याला आउटसाइड डायमीटर म्हटलं जातं. इनसाइड डायमीटर मोजायचं आहे तर मी याच्याच यानं असं मोजणार आहे, इनसाइड डायमीटर. ओके. आणि मला याचीच डेप्थ मोजायची आहे, किती खोल आहे ते डेप्थ. इथं रिडिंग तुम्हाला सगळे याच्यावरती मिळतात. इनसाइड डायमीटर, आउटसाइड डायमीटर आणि डेप्थ चेक करण्यासाठी, आयडी, ओडी आणि डेप्थ चेक करण्यासाठी कशाचा उपयोग केला जातो? वर्नियर कॅलिपरचा उपयोग केला जातो. याच्यावरती वर्नियर स्केल असतं, मेन स्केल असतं आणि वर्नियर स्केल असतं. म्हणजे याच्यावरती 0.02 ॲनालॉग जर असेल तर 0.02 त्याचा लिस्ट काउंट आहे आणि डिजिटल असेल तर 0.01. ओके. एवढं सूक्ष्म मेजरमेंट याच्यावरती घेता येतात. ओके. आपण हे वाचायचं कसं ते पण शिकणार आहे. कुणाला वाचता येतं का? वर्नियर येतो का वाचता? हां. नसेल तर ते शिकायचं आहे, त्याच्याकडनं शिका, माझ्याकडनं शिका, कुठनंही शिका, पण हे पुढे जाऊन तुम्हाला शिकणं गरजेचं आहे काम करताना. ओके. वर्नियर कॅलिपर. त्याच्यानंतर मायक्रोमीटर आहे. ओके. मग त्याच्यापेक्षा पण सूक्ष्म मेजरमेंट याच्यावरती काय करता येतात? सूक्ष्म मेजरमेंट. ओके. त्याच्यापेक्षा पण सूक्ष्म मेजरमेंट याच्यावरती घेतात, पण फक्त याच्यावरती आउटसाइड डायमीटरच मोजता येतो. काय करता येतं? आउटसाइड डायमीटर. म्हणजे या बोटाचा आउटसाइड भाग मोजायचा आहे, ते मी याच्यामध्ये घातला आणि इथं टाईट केला तर काय होईल? याचा डायमीटर इथं मोजता येईल. ओके. याच्यावरती थिंबल स्केल आणि बॅरेट स्केल असतं. थिंबल स्केल आणि बॅरेट स्केल. इकडं रॅचेट असतं, त्या रॅचेटच्या सहाय्यानंच इथनं टाईट करायचं नाही. इथनं टाईट केला की काय होणार? तुमचं रिडिंग व्हॅरी होणार. काय होणार? व्हॅरी. थोडंफार इकडे तिकडे ते आपल्या ताकदीनं काय होतं? जास्त आवडल्यामुळे इथं व्हॅरी होणार डिस्टन्स. ओके. त्याच्यावरती ताण आला की ते तुम्हाला रिडिंग रिपीटॅबिलिटी येणार नाही. म्हणजे पहिल्यांदा मोजले 10.20 आले, दुसऱ्यांदा काय होणार? 10.22 आले, कधी 10.19 येईल. कमी जास्त टाईट तुमच्या हातावरती, पण रॅचेटनं जर केला तर काय होईल? ते प्रॉपरच रिडिंग येईल. काय होईल? प्रॉपर सेम परत परत तेच रिडिंग येईल. ओके. तर त्याच्यासाठी मोस्ट ऑफ याचा उपयोग कशासाठी केला जातो? बोरगेज वगैरे सेट करतात ना, तर ते बोरगेजचं हे लावण्यासाठी याचा उपयोग केला जातो. ठीक आहे. ते बघू नंतर. हां. त्याच्यानंतर नेक्स्ट हेक्सॉ फ्रेम. काय आहे? हेक्सॉ फ्रेम.
एखादं मटेरियल रिमूव्ह करण्यासाठी, कट करण्यासाठी हेक्साफ्रेमचा वापर केला जातो. डिजिटल मल्टीमीटर कशासाठी? बॅटरीमधील करंट, व्होल्टेज, एसी डीसी व्होल्टेज असेल, ॲनोड, डायोड, कॅपॅसिटर इत्यादी गोष्टी किंवा वायर मधली कंटिन्युटी चेक करण्यासाठी कशाचा उपयोग केला जातो? मल्टीमीटरचा. कंटिन्युटी म्हणजे काय माहिती आहे का? आता एखाद्या वेळेस तुमचं वायरिंग केलेलं आहे, आता ही केबल याच्या आतनं टाकलेली आहे, बरोबर आहे ना? त्याच्यावरती कोटिंग यायला आतमध्ये केबल आहे. मग आता ती वायर इथं कट केली मी आणि इथं कट केली, तर इथून इथंपर्यंत वायर चांगली आहे की नाही त्यांना पण चेक करता येईल. त्याला कंटिन्युटी म्हणतात. ओके, कंटिन्युटी चेक करा. कारण की गाडीमध्ये वायरिंग असतात, त्याला कोटिंग केलेलं असतं. मग ते कोटिंग फाडून प्रत्येक वायर चेक नाही करतात, डायरेक्ट तिथनं तिथंपर्यंत आहे का ओके कंटिन्युटी चेक केली जाते, त्याला कंटिन्युटी. मेजरिंग टेप सेम, लांबी रुंदी जी काय असेल ती मोजण्यासाठी मेजरिंग टेपचा उपयोग केला जातो. हायड्रोमीटर, हायड्रोमीटर कशासाठी? बॅटरीची ग्रॅव्हिटी चेक करण्यासाठी. लहान मुलांना औषधाचा पंप असतो, हे प्रेस करायचं, त्या बॅटरीत बुडवायचं, वरती काढायचं, त्याच्यावरती हे काय होतं, याच्यामध्ये पारा आहे तो तरंगतो, त्याच्यावरती दिलेला आहे 1100, 1200, 1500 असं काहीतरी दिलेलं आहे. तो किती पण तरंगतो त्याच्यावरती त्याची पर्सेंटेज ठरवली जाते. 10% चार्जिंग आहे, 20% चार्जिंग आहे, 30% चार्जिंग आहे, बॅटरी डेड आहे, ते सगळं याच्यावरती समजतं. पण ॲक्युरेट रिडिंग कुठे येईल तुम्हाला? कशावरती? मल्टीमीटर किंवा तिथे खाली काय आहे, बॅटरी चार्जर आणि टेस्टर आहे का तो, त्याच्यावरती डायरेक्ट 12 व्होल्ट आहे, 12 व्होल्ट जे काय असेल ते सगळं तुम्हाला त्याच्यामध्ये दाखवेल. ओके, त्याच्यानंतर टॅकोमीटर. हे काय आहे? टॅकोमीटर म्हणजे गाडीमधला आरपीएम चेक करण्यासाठी याचा उपयोग केला जातो. गाडी इनिशियल कंडिशनला स्टार्ट केली की त्याचा आरपीएम किती आहे, नुसतं हे जर पकडलं त्याच्यासमोर, याला सेन्सर आहे, ते सेन्सरनं सेन्स करते की किती आरपीएम आहे, आणि त्याला काय करावं लागतं, त्या शाफ्टला नेऊन टच करावं लागतं, मग ते फिरणार आणि मग तिथं काय दाखवणार, ते रिडिंग दाखवणार. ओके, आरपीएम रिव्होल्यूशन पर मिनिटमध्ये तो आरपीएम दाखवेल आणि याच्यावरती पण आरपीएम मध्येच तो दाखवेल. गाडी स्टार्ट केली, वापरायचं आपण बघायचं आहे. गाडीचा इनिशियल आरपीएम असतो टू व्हीलरचा 700 ते 1000 किंवा 1100च्या आसपास त्याचा आरपीएम पाहिजे. तसंच ते सगळं आपल्याला चेक करायचं. 1100 ते 1100च्या पुढं फोर व्हीलरचा असतो. किती ठेवताय आरपीएम? 1100-1200च्या आसपास काय असतो फोर व्हीलरचा ठेवायचा. त्याच्यापेक्षा पण कमी तुम्हाला आपल्या नॅनोचा आपण चेक करू. कसं होतंय, काही वेळेस जेटमध्ये प्रॉब्लेम आला की मग ते आरपीएम वाढवायला लागतात आपल्याला. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट इकडे होतो हायड्रोलिक जॅक. हायड्रोलिक जॅकचा उपयोग कशासाठी केला जातो? गाडीला जमिनीपासून काही अंतर, मग हायड्रोलिक याच्यात ऑइलचं माध्यम वापरले म्हणून हायड्रोलिक जॅक, त्याच्यानंतर मेकॅनिकल जॅक आणि हा सीझर जॅक, असे तिन्ही जॅक आहेत. फक्त गाडीला जमिनीपासून काही अंतर लिफ्ट करण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. सोम्या, गोम्या, टोम्या जसं नाव आहे तसं ते आहे त्याच्या कामानुसार. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर काय आहे? बॅटरी चार्जर. काय? बॅटरी चार्जर विथ टेस्टर, दोन्ही गोष्टी याच्यात केल्या जातात. बॅटरी चार्ज करण्यासाठी याचा उपयोग केला जातो. त्या ज्या पिन आहेत पाठीमागं त्या इथे पाठीमागं टाकायच्या आणि ते पॉझिटिव्हला पॉझिटिव्ह, निगेटिव्हला निगेटिव्ह टर्मिनल लावायचं आणि चार्ज म्हणून टाकलं की ते चार्ज होऊन जाईल बॅटरी. इथं पण आहे, तिथं पण आहे. ओके, दोन आपल्याकडे बॅटरी चार्जर आहेत आणि हा टेस्टर पण आहे. आता एक खराब आहे, तो चांगला आहे. ओके, खराब झालाय म्हणून तो आपण नवीन मागवलाय. तो फक्त काय बॅटरी चार्जर आहे आणि हा बॅटरी चार्जर होता, खराब झालाय. टेस्ट त्याच्यावर पण करू शकतो. सांगितलं तुम्हाला वगैरे सगळं ओढून घेण्या, इंटिरियर क्लिनिंग जो काय असेल ते सगळे ओढून घेण्यासाठी याचा उपयोग केला जातो. त्याच्यानंतर नेक्स्ट इथं काय आहे? स्पार्क प्लग क्लीनर अँड टेस्टर. गाडीमध्ये जो स्पार्क प्लग असतो तो क्लीन करण्यासाठी, ओके, क्लीन करण्यासाठी आणि टेस्ट करण्यासाठी. टेस्ट म्हणजे काय होतं, याच्यावर ज्यावेळेस आपण त्याला करंट देतो त्यावेळी त्याच्यामध्ये जे ठिणग्या टाकल्या जातात त्याचे वेगवेगळे कलर दिसतात आपल्याला. कधी रेड कलरचा असतो, कधी ब्ल्यू कलरचा असतो, कधी व्हाईट कलरचा दिसतो. तर त्याच्यावरून समजते की तो स्पार्क प्लग चांगला आहे किंवा नाही. घरामधला गॅस असतो माहिती आहे, एकदम व्हाईट असतो, एकदम रेड होतो. कसा रेड होतो? तापला की. व्हाईट कधी असतो? सुरुवातीला गॅस भरून आणला की फ्रेश असला की व्हाईट कलर येतो ना, तसं. आणि जसं जसं ते जुनं होत जाईल तसं काय येतं, ब्ल्यू लाईन येतात. तसं त्याच्यावरती आपल्याला समजतं की तो चांगला आहे, किती पण त्याची लेवल आहे त्याच्यावरती सगळं समजतं. ठिणग्या टाकते त्या कलरवरनं आपल्याला समजतं चांगला आहे किंवा नाही. त्याच्यानंतर त्याच्यात क्लीन पण करता येतं. त्याच्यानंतर काय आहे? ग्रेस गन. ओके, लुब्रिकेशन. ज्या ठिकाणी दोन पार्ट एकमेकावर घासले जातात त्या ठिकाणी लुब्रिकेशन करणं गरजेचं असतं. मग त्या ठिकाणी सॉलिड लुब्रिकेशन म्हणून ग्रीसचा वापर करतो आणि लिक्विड म्हणून ऑइलचा वापर करतो. मग त्या कामानुसार आपण त्या ठिकाणी लुब्रिकेशन करत असतो. ग्रीस कुठं लावायचं, ऑइल कुठं लावायचं ते त्या कामानुसार ठरतं. मग ज्या ठिकाणी ग्रीस करायचं त्या ठिकाणी ग्रीस गनचा उपयोग केला जातो. याच्यामध्ये प्रेशरनं तो ग्रीस काय केला जातो, ढकलला जातो. स्प्रिंग लोडेड आहे ही गन. ते पाठीमागनं जर खोलला तर पाठीमागं त्याच्या स्प्रिंग आहे. ओके, ते ज्यावेळेस तुम्ही ओढताय पाठीमागं ते स्प्रिंग काय होते, कॉम्प्रेस होऊन जाते आणि ज्यावेळेस तिथनं हँडल पकडणार त्यावेळी त्या स्प्रिंगच्या लोडमुळे ते प्रेशरनं बाहेर जाते. ते खोलून बघा,
काय अवघड नाही, त्याच्यात सोपा येते. तिथं आहे वेल्डिंग मशीन. कशासाठी? वेल्डिंग करण्यासाठी वेल्डिंग मशीनचा उपयोग केला जातो. परमनंट फास्टनिंगसाठी वेल्डिंग केलं जातं. तर त्याच्यासाठी मग त्याचा करंट किती ठेवायचा, काय करायचं, कसं सेट करायचं, त्याच्यामधला रॉड असतो. डीपमध्ये गेलो तर बरंच आहे. रॉड असतो. रॉडचं काय काम आहे? ते वेल्डिंग करण्यासाठी. मग त्या रॉडवरती परत वरती सिल्वर कोटिंग असतं, त्याला फ्लक्स म्हणतात. कशासाठी? वेल्डिंग करताना कोण असं सगळं झाडून पुसून घासून केलं जाते का? आहे तसंच पार्ट लावले जातं नाही. मग त्या ठिकाणची जी डस्ट असते ती जाळायचं काम कोण करते? ती फ्लक्स करते त्याच्यावरचं. ते असं आहे. मग त्याच्यात टिक वेल्डिंग, बट वेल्डिंग, टी वेल्डिंग, बट वेल्डिंग, यू वेल्डिंग, बरेच त्याच्यामध्ये त्याचे प्रकार आहेत वेल्डिंगचे. ते बघू आपण, त्याची काही गरज नाही आपल्याला. त्याच्यानंतर वल्कनायझेशन मशीन. वल्कनायझेशन मशीन पंक्चर काढल्यानंतर ते पंक्चर जे काढलेले आहेत ते आणि ती ट्यूब एकत्र एकजीव व्हावी याच्यासाठी गरम केले जातं. त्याच्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. ओके, ते वल्कनायझेशन मशीन. त्याच्यानंतर सेफ्टी स्टँड. कुठलंही काम करताना ज्यावेळेस तुम्ही जॅक लावताय त्या जॅकवरती काही विश्वास नाहीये. ती गाडी खाली येऊ नये, पडू नये, काहीतरी जॅक सटकला असं व्हायला नको. आणि खाली आली तर ते आपल्या अंगावरती किंवा इजा होणार, आपल्यालाच इजा होईल. किंवा आपण पंक्चर काढताना सेफ्टी स्टँड नाही लावलेला आहे आणि जॅक हे झाला, ती येऊन ड्रमवर आपटेल, ड्रम डॅमेज होईल, नुकसान होईल, मोठं होईल ना. मग त्यावेळी सेफ्टी स्टँडची गरज असते. त्याच्यासाठी सेफ्टी स्टँडचा वापर करायचा. ऑइल गन, जसं ग्रीस गन वापरतो ऑइल करण्यासाठी, त्याच पद्धतीनं ऑइल गनचा उपयोग ऑइल मारण्यासाठी केला जातो. त्याच्यानंतर इतर ट्यूबलेस टायर पंक्चर किट आहे. काय आहे? ट्यूबलेस टायर पंक्चर किट याला म्हणतात. याला त्यातलं हे पहिलं टूल आहे, त्याला स्मूथनिंग टूल म्हटलं जातं. हे दिसतंय का? स्मूथनिंग म्हणजे जे पंक्चर झालेलं होल आहे ते स्मूथ करून घ्यायला पाहिजे. छोटंसं होल असेल तर त्याच्यात स्ट्रीप जाऊन बसेल का? नाही बसणार. मग ते होल आपल्याला स्मूथनिंग करण्यासाठी या स्मूथनिंग टूलचा वापर करायचा. त्याच्यानंतर याच्यामध्ये पंक्चरची स्ट्रीप असते ती याच्या आतमध्ये टाकायची, इन्सर्ट करायची, ओढायची दोन्ही साईडनं आणि मग ती आतमध्ये ढकलायची. याला इथं दाबणं सांगितलं, मधलं कट केलेलं आहे. ज्यावेळेस तुम्ही बाहेर ओढताय त्यावेळी ती काय होते? आतमध्येच अडकून बसते आणि हे बाहेर निघून जाते. आणि मग जिथं पंक्चर झालं ते पंक्चर निघतं. हे पंक्चर तुम्ही 2 मिनिटामध्ये काढू शकता. बाहेर गेला तर 80 रुपये तुमच्याकडनं घेतले जातात. 100 रुपयाला 5 पाकिट येतात, एकामध्ये 5 असतात. ओके, म्हणजे किती पंक्चर होतील बघा. आणि आपल्याला एका पंक्चरला 80 रुपये घेतात. ठीक आहे, ते काढू शकता तुम्ही. त्याच्यानंतर ऑइल फिल्टर रेंज. ऑइल फिल्टर जे गाडीमध्ये असतात ते काढण्यासाठी कशाचा उपयोग केला जातो? ऑइल फिल्टर रेंज. हात ढकलले जातो का? की हे असं करायचं नाही, इथनं काय करायचं? टाईट करायचं. आता हात असा पिंगटला की तिकडं होईल. ओके, तर ते त्याच्यासाठी वापरलं जातं. जर काय या ठिकाणी स्पॅनर वापर केला तर तो फिल्टर काय होईल? शेपला जाईल. मग हे वेगवेगळ्या साईजचे असतात, त्यानुसार ते ऑइल फिल्टर रेंज. ऑइल फिल्टर काढण्यासाठी किंवा बसवण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. त्याच्यानंतर न्यूमॅटिक गन. काय आहे? न्यूमॅटिक गन. आता न्यूमॅटिक गनचा उपयोग कशासाठी? कॉम्प्रेसरच्या आहे ना, तुम्हाला नट बोल्ट खोलायचे असतील तर त्याच्यासाठी याचा उपयोग केला जातो. इथं तुम्ही बॉक्स स्पॅनर लावा, बॉक्स स्पॅनर आणि याला इयरचं कनेक्शन द्यायचं. हे बटन दाबला की क्लॉकवाईज नाही अँटी क्लॉकवाईज. इथं दिसते का? फॉरवर्ड आणि रिव्हर्स. ओके, हे पाठीमागं दाबला तर फॉरवर्डला ते काय होईल? गन फिरेल. आणि जर पुढे ढकलला रिव्हर्स, ओके, म्हणजे काय होईल? तो नट काढला जाईल. ओके, बसवायचं असेल तर फॉरवर्ड, काढायचं असेल तर रिव्हर्स. हे बटन आहे, हे बटन फक्त हे करायचं, ते ऑटोमॅटिक उलटं सुलटं होऊन जाईल. ओके, आणि याला न्यूमॅटिक गनचं न्यूमॅटिक म्हणजे हवेचं कनेक्शन दिला की ते तुम्हाला काम तुमचं फास्ट होऊन जाईल. ओके, त्याच्यानंतर पिस्टन रिंग एक्सपांडर. पिस्टनवरच्या ज्या रिंग आहेत त्या एक्सपांड करून काढण्यासाठी पिस्टन रिंग एक्सपांडरचा उपयोग केला जातो. चांगला आहे का पिस्टन रिंग एक्सपांडर? ठीक आहे. ज्या पिस्टनच्या रिंग असतात ना याच्यामध्ये अटकत आहेत. त्याच्यामध्ये या 2 पार्ट असतात का याच्यामध्ये, हां, आणि ज्यावेळेस हे दाबतो आपण ते काय केलं जातं? याला बाहेर ढकललं जातं असं, आणि त्यामुळे ते काय होतात? एक्सपांड होतात. एक्सपांड झालं, बाहेर आले की आपण त्याला उचलून काढू शकतो. वापर करायचा दाखवतो. सेम कॉम्प्रेसर. कॉम्प्रेसर काय होणार? त्या रिंग आता बाहेर ओढून ताणून काढल्या की त्या बाहेरच राहणार ना, परत त्याला दाबून आत बसवायला लागेल. तर दाबून बसवण्यासाठी कशाचा उपयोग केला जातो? पिस्टन रिंग कॉम्प्रेसरचा उपयोग केला जातो. त्याच्यानंतर वॉल स्प्रिंग कॉम्प्रेसर. काय आहे? वॉल स्प्रिंग. इंजिनच्या हेडमध्ये इनलेट एक्झॉस्ट वॉल असतात, त्या वॉलच्या स्प्रिंग असतात ना त्या दाबायच्या आणि त्याच्यामधले लॉक्स काढण्यासाठी कशाचा उपयोग केला जातो? वॉल स्प्रिंग कॉम्प्रेसर. इंजिनचं हेड खोलणार त्यावेळी याचा वापर आपण करणार आहे. ओके, त्याच्यानंतर क्लच आलाय. क्लच आलाय काय? गिअरबॉक्स आणि क्लच प्लेट यांचं काय करावं लागतं? तुम्हाला सेटिंग करावं लागतं. त्या सेटिंग करण्यासाठी कशाचा उपयोग केला जातो? क्लच आलायचा उपयोग केला जातो. अलाइनमेंटसाठी क्लच आलायचा उपयोग केला जातो. आता ते मला वाटत नाही तुम्हाला अलाइनमेंट करण्यासारखं राहिलेलं आहे, ज्याचा उपयोग तुम्ही कशासाठी केलाय? हां, निघत नाही आणि निघत फक्त त्याच्यावर, बरोबर आहे ना? हे असं केलंय, हे होईल का? नाही. पण आता काय करावं लागेल? याला ग्राइंडिंग करून आपल्याला साईजमध्ये करून घ्यावं लागेल आणि मग ते वापरावं लागतं. ओके, करू आपण ते. क्लिनिंग ट्रे.
कशासाठी? कुठलेही पार्ट्स नट बोल्ट्स काढायचे असतील तर त्यासाठी ट्रेचा वापर करायचा. किती जण करतात बघू. प्रॉपर प्रॅक्टिकल करायला शिका इथनंच. काढल्यात नट टाकल्यात खाली का उपयोग नाही आहे. डस्ट कचरा मग क्लीन करायला 2 तास त्याला. ओके, तर प्रॉपर ट्रेचा वापर करा. इथं ट्रे पडलाय, तिथे 1-2-3 ट्रे पडल्यात, ते क्लीन उद्या सगळं होईल असं मी त्याला सांगतो. त्याच्यानंतर इकडे हे काय आहे? डिजिटल बॅटरी टेस्टर. आता याच्यामध्ये हे ब्लॅक कलरची केबल आहे, म्हणजे हे निगेटिव्हला लावायचं आणि याच्यामध्ये ही जी केबल आहे ती काय करायचं, तुमच्या प्लस टर्मिनलला लावा. याच्यामध्ये प्लंजर आहे आतमध्ये, ते दिसते काय? सुरुवातीला इथे एक बघा व्हाईट कलरची अशी दोरी दिसते, तो प्लंजर मूव्ह होईल आणि मग ते बॅटरीमध्ये जेवढं काही रीडिंग असेल ते दाखवेल. 5 व्होल्ट, 10 व्होल्ट, 12 व्होल्ट काय असेल त्याच्यामध्ये दाखवेल. त्याच्यानंतर हे काय आहे? टायर प्रेशर गेज. टायरमधलं प्रेशर चेक करण्यासाठी टायर प्रेशर गेजचा उपयोग केला जातो. म्हणजे टायरमध्ये जे प्रेशर असतं किती पाहिजे, पुढच्या चाकात किती, पाठीमागच्या चाकात किती, 35 आणि पाठीमागच्या त्याचं इंजिन पाठीमाग आहे. मग सेमच सगळ्या गाड्यांचं सेम असतं. सांगा टू व्हीलरचं सेम असतं सगळ्या गाड्यांचं. 35 पुढं हां, मागं 40. 35 पुढं मागे 40. का कर का वेट असते म्हणून. पुढे वेट बुलेटला पण का 35-40? कंपनीने सांगितले प्रत्येक गाडीचं वेगळं असतं. काय असतं? प्रत्येक गाडीचं वेगळं असतं. आणि ते कुठं बघायचं? एकतर तुमचं फ्युएलची कॅप असते, त्या कॅपच्या आतल्या साईडला काय केलेलं असतं? स्टिकर लावलेलं असतं किती हवा पाहिजे. किंवा गाडीचं जे चेनचं हे असतं ना, चेनचं, त्या चेनच्या तिथं पण लावलेलं असतं. आता ही गाडी बघितलं तुम्ही तर चेनच्या तिथं बघा प्लेट लावलेली आहे. 4 व्हीलरचा डोअर ओपन केला ड्रायव्हर साईडचा की त्याच्या आतल्या साईडला पट्टी लावलेली असते. किती प्रेशर पाहिजे, पुढच्या चाकात किती पाहिजे, पाठीमागच्या चाकात किती पाहिजे, ते आपल्या मनाने नाही ठरवायचं. त्याच्यात जे दिलेलं असतं त्या पद्धतीनंच पाहिजे. पण आपल्याला काय मेंटॅलिटी झाली? 30-35, 35-40 एवढी मेंटॅलिटी आहे आपली, बरोबर आहे ना? असं नाही, ते गाडीचं किती डिझाईन केलेलं आहे तेवढंच पाहिजे. पण इंडियन ॲव्हरेज आपल्याकडचा जो काही इंजिनियर नसतो, हवा पंक्चर काढणारा, त्याला काही माहीत नसतं. हां, त्याला ठेवा 35. ओके, किती पाहिजे प्रॉपर तेवढीच पाहिजे. त्या डोअरमध्ये दिलेलं असतं ते गाडीच्या, तेवढंच ठेवायचं. नंतर कमी जास्त झाली काय होणार? त्याचं नुकसान काय होतं माहिती आहे तुम्हाला? कमी जास्त झाली तर काय होतं? तुम्हाला 2-2 मिनिटात जर शिकायचं असेल ना, इंस्टाग्राम टायरचा एक व्हिडिओ होता, मी कुणाला शेअर केला काय माहित नाही मला. असो, टायर कसा जिंकतोय मी, कुणी जर मला जर हे केला ना तर मी पाठवतो किंवा तुमच्या ग्रुपवरच ते व्हिडिओ टाकतो, त्याला लाईक करा. सगळं तसंच व्हिडिओ येतील आणि 5 मिनिटात क्लिअर होते काय होते त्याचे. 30 सेकंद, 5 मिनिटं बी लागत नाही. 30 सेकंदाचा व्हिडिओ असतो लिहायचं. चांगलं बघायला गेलं तर चांगलंच त्याच्यात येईल. ओके, ठीक आहे, असो हे पाठवतो. आता कुठं होतो? हां, इथे ड्रिल मशीन. ड्रिल मशीन कशासाठी वापरतात? एखाद्या ठिकाणी आपल्याला होल वगैरे करायचं असेल तर त्याच्यासाठी वापर केला जातो. ड्रिल मशीन शिकायचं म्हणलं तर अख्खा दिवस पाहिजे. ओके, ड्रिल. ओके, मग त्या ड्रिलमध्ये असणाऱ्या त्याचे शांक असतील, टिप असतील. ओके, कुठल्या पद्धतीचं ड्रिल आहे, त्याचा लिप अँगल किती असतो, त्याचं त्याच्यानंतर हे इथे चक आहे, चकमध्ये कुठला असतो, त्रिज्या चक आहे, टू जॉब चक आहे, जे काय असेल ते. त्याच्यानंतर ड्रिलचे पण वेगवेगळे प्रकार असतात. हा कुठला आहे? हँड ड्रिल आहे, बेंच ड्रिल असतं, त्याच्यानंतर गँग ड्रिल असतं. असे वेगवेगळे प्रकार आहेत ड्रिलचे. ते शिकायला गेलं तर बरंच आहे. फक्त ड्रिल करण्यासाठी वापरलं जातं. त्याच्यानंतर फनेल. फनेल कशासाठी? ऑइल वगैरे किंवा पेट्रोल वगैरे, डिझेल वगैरे जे भरण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे इथं हँड ग्राइंडर. कशासाठी? एखाद्या पार्टला आलेली बर रिमूव्ह करण्यासाठी किंवा एखादं पार्ट कट करण्यासाठी वगैरे इत्यादी कामासाठी या ग्राइंडरचा उपयोग केला जातो.
पाईप रेंज, पाईपला पकडण्यासाठी किंवा खोलण्यासाठी बसवण्यासाठी कशाचा उपयोग केला जातो? पाईप रेंजचा उपयोग केला जातो. कॉम्प्रेशन टेस्टिंग गेज आहे हा. कॉम्प्रेशन गाडीमध्ये जे आहे ते आहे किंवा नाही किंवा किती आहे हे चेक करण्यासाठी कॉम्प्रेशन टेस्टिंग गेजचा वापर केला जातो. ओपन करते. कॉम्प्रेशन टेस्टिंग गेजचा उपयोग केला जातो. त्याच्यानंतर याच्यामध्ये बिट्स आहेत. जसं तुमचे नट्स बोल्ट्स असतात त्या पद्धतीने काही बिट्स असतात, त्या हेड तशा पद्धतीने डिझाईन केलेले काय असतात, बिट्स असतात. तर त्याच्यासाठी हे बिट बॉक्स आहे त्याचा वापर करायचा आहे. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट इकडे आहे ड्रम कूलर, कूलर आहे. कूलर आहे. कूलरचा उपयोग कशासाठी? बेरिंग असेल किंवा गिअर असेल त्याला ओढून काढण्यासाठी याचा उपयोग केला जातो. 2 लेग कूलर, 3 लेग कूलर असं असतात किंवा बेरिंग कूलर आणि गिअर कूलर असं म्हटलं जातं त्याला. त्याच्यानंतर आहे कॉईल स्प्रिंग कॉम्प्रेसर. ज्या सस्पेन्शन मधल्या कॉईल स्प्रिंग असतात त्या कॉम्प्रेस करून त्याच्यावरती जे असणारा अप्पर आर्म असेल, अप्पर आर्म असतो तो काढण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे इंजेक्टर कूलर. गाडीमधला इंजेक्टर आहे तो ओढून काढण्यासाठी इंजेक्टर कूलरचा वापर केला जातो. सेम ड्रम कूलर, गाडीमधला ड्रम असतो तो बाहेर ओढून काढण्यासाठी कशाचा उपयोग केला जातो? ड्रम कूलरचा वापर. माहितीये काय? नाही उचल हातात घे. ते नव्हतं ना का? इकडे पकड ह्या साईडला. ते दे रे. हातात घे त्याचा तिकडं. हे ड्रम आहे. जो याचा हात म्हणजे काय आहे? ड्रम. त्या ड्रम साठी हे काय लावायला लागतं? हे लावून त्याची जे चाकाची नट बोट काढतात तीच त्याला लावायचे. ओके. आणि मग हे जे आहे ते काय करायचं? इकडं ढकलायचं. तिथं मार बसला की नाही तुझ्या हाताला? काय केलं जातं? इकडं ओढून आणलं जातं त्याला. तिथं कुठल्याही पद्धतीने असं स्क्रू ड्रायव्हरनं कटवतो वगैरे काही होत नाही. त्याला बाहेर ओढूनच काढावं लागतं कारण की ते रस्टिंग होतं. रस्टिंग झाले की ते ओढल्याशिवाय पर्याय नाही. ते बोट गावत. चला ठेव. सेम ते दोन्ही पण तसंच वापरायचं. त्याच्यानंतर टॉर्क रेंज. काय आहे? टॉर्क रेंज. ओके. आता इंजिन हेड असतं किंवा सपोज जरी आपल्याला व्हीलची नट जरी असतील तरी ती समान ताकदीनं चावलायला पाहिजे. कमी जास्त झाली तर काय होते? बेंड होते. बेंड झाली तर गाडी काय होईल? एका साईडला ओढली जाईल किंवा एका साईडला टायरची जाईल. मग समान टॉर्क द्यायचा असेल तर टॉर्क रेंजचा वापर करायचा. आता याच्यावरती टॉर्क काय केला जातो? सेट केला जातो. पकड. ओके. आता याच्यावरती ॲरो पण दिलेला आहे बघा. अँटी क्लॉकवाईज आणि क्लॉकवाईज असतं या साईडनं. जर तुम्हाला टाईट करायचं असेल तर हे खालीच पाहिजे. काय पाहिजे? हे खाली पाहिजे. आणि इकडच्या साईडला काय करायचं? तुम्हाला जो काही बॉक्स पॅनर असेल तो लावायचा. त्याच्यानंतर टॉर्क सेट करायचा. पकड जरा. हे वांदे झाले हाताचं. टॉर्क रेंज इथनं काय करायचं? तुम्हाला टॉर्क याच्यावरती सेट करायचा. किती टॉर्क द्यायचा आहे काय आहे ते इथं दिसतंय तुम्हाला न्यूटन पर. इथं 100. त्याच्यानंतर इकडे वाढत गेला असा. ओके. ते फिरवत तसं काय येणार आहे? बाहेर येणार आहे. 100 नंतर इथे किती झाला? 50. ओके. 50, 100 जे काही तुम्हाला 60, 70, 80, 90 जो काही टॉर्क लावायचा तो लावायचा. आणि कटकन आवाज येतो. काय होतं? त्याच्यापेक्षा जास्त त्या नटाला टाईट केला जाणार नाही. तिथे ते कट 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 वाजत राहील. तिथनं पुढे ताकद लागणार नाहीये तुम्हाला. इथं एक कटकट. इथं बोट घालायचं नाही एवढं करा. त्याच्यानंतर ॲलन की. ॲलन बोल्ट खोलण्यासाठी किंवा बसवण्यासाठी ॲलन कीचा वापर केला जातो. कंगन, किंवा शॅम्पू ते तुमचं असेल ते गाडीवर ते करण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. धन्यवाद.